ओके, चला सर्वांनी लक्ष द्या इकडे. झालं बोलून? तर तुमचे आपसातले विषय बंद करून टाका 100% आणि पूर्ण फोकस मी काय सांगतो त्याकडे द्या. आपण DPP ऑन सिंपल पेंडुलमला सुरुवात केली होती. काही क्वेश्चन्स आपण सोडवले होते. लास्ट एक क्वेश्चन घेतला होता आपण, ज्याचा आन्सर होतं 10.5. बघा, अप्रॉक्सिमेटली काढलं तर 10.5 आणि ॲक्युरेट मेथडनी काढलं, जिथे रेशो घेऊन 1 दोन्ही साईडमधून मायनस करून, तर आन्सर मिळालं होतं 10. बरं, म्हणजे 10 जर प्रेझेंट नसेल तर 10.5 करेक्ट आहे, पण 10 आणि 10.5 दोन्ही असतील तर मग 10च असायला पाहिजे आन्सर. ठीक आहे, तर इथपर्यंत आपण डिस्कशन केलं होतं. अजून सांगा 10 पर्यंत, क्वेश्चन नंबर 10 पर्यंत कोणाला डिफिकल्टीज आहेत का? डिफिकल्टीज अप टू क्वेश्चन नंबर 10 आहेत का? नो. अप टू क्वेश्चन नंबर 15 पर्यंत सांगा. यस. 12. ओके, नीट लक्ष द्या. क्वेश्चन नंबर 12 पहा, मी बोलून राहिलो आणि तुमच्यातूनही आवाज येत आहे, याचा अर्थ तुमच्यासाठी प्रॉब्लेमचं सोल्युशन नाहीच आहे. ठीक आहे, तुम्ही किती प्रयत्न करा, जर मी बोलत असताना तुमच्यातून आवाज येत असतील, जे बोलत असतील त्याने हो आशा सोडून द्या की तुम्ही काही चांगलं प्रोड्यूस करू शकाल. पहा, लक्ष द्या इकडे. क्वेश्चन नंबर 12. द पिरियड ऑफ ए सिंपल पेंडुलम हुज बॉब इज हॉलो मेटॅलिक स्फिअर इज टी. पहा, लक्ष द्या काय म्हटलं. पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम हुज बॉल इज हॉलो मेटॅलिक स्फिअर. बॉब जो आहे सिंपल पेंडुलम आहे, पण हा बॉब काय आहे? हॉलो मेटॅलिक स्फिअर आहे, हॉलो आहे. ओके, आणि त्याचा पिरियड किती आहे? टी. एक लक्षात घ्या इथे, बोर्डवर लक्ष द्या. जर हा हॉलो बॉब आहे तर याचा सेंटर ऑफ मास सेंटरला असणार. त्यामुळे इथे आहे पॉइंट ऑफ सस्पेन्शन, हा झाला पॉइंट ऑफ ऑसिलेशन. दिस इज द लेंथ ऑफ सिंपल पेंडुलम. एवढी लेंथ आहे, ज्याला आपण एल वापरतो ना पिरियडच्या फॉर्म्युल्यामध्ये. दॅट इज द डिस्टन्स बिटवीन पॉइंट ऑफ सस्पेन्शन अँड पॉइंट ऑफ ऑसिलेशन. हॉलो बॉबचा सेंटर ऑफ मास त्याच्या सेंटरला असेल आणि लेंथ ऑफ सिंपल पेंडुलम काढताना दोन सेंटर मधलं अंतर घ्या, पॉइंट ऑफ सस्पेन्शन आणि पॉइंट ऑफ ऑसिलेशन मधलं अंतर. ओके, तर पिरियड किती आहे? टी. द पिरियड इज T1 व्हेन द बॉब इज फिल्ड विथ सँड किंवा लिक्विड. तर त्याच बॉबला काय केलं? पूर्णपणे लिक्विडने किंवा सँडने फिल्ड केलं आणि बिलकुल सेम आहे, तोच बॉब आहे आणि पूर्णपणे भरलेला आहे. तर पहिल्या केसमध्ये पिरियड काय सांगितलेला आहे? T. दुसऱ्या केसमध्ये पिरियड काय सांगितलेला आहे? T1. मला सांगा, पूर्णपणे जर ह्या बॉबला कुठल्या लिक्विडनी कुठल्या सॉलिडनी भरलं असेल युनिफॉर्मली, तर सेंटर ऑफ मास अगेन रिमेन ॲट सेंटर. त्यामुळे पॉइंट ऑफ सस्पेन्शन आणि पॉइंट ऑफ ऑसिलेशन यांच्यामधलं अंतर बदललेलं नाही. त्यामुळे पहिला पिरियडचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. पिरियडचा फॉर्म्युला असतो कोणता? T = 2π × √L/G. L पहिल्या केसमध्ये आणि L दुसऱ्या केसमध्ये सेम आहे. लेंथ जर सेम आहे तर पिरियड सुद्धा सेम राहील. ओके, तुम्ही उठा आणि इकडे येऊन बसा. मागचे दोघे जण तुम्ही, यस, टोलमाऱ्याच्या बाजूला या, लवकर इकडे येऊन बसा. पुढा पटकन. उठायला एवढा वेळ? या पटकन, समोर येऊन बसा. समोर येऊन बसा, समोर. तू मागं बसतेच. हा, ठीक आहे. नंतर काय म्हटलेलं आहे? when the bob is filled with sand, period is T1 when the bob is filled with sand and T2 is when it is filled with mercury. मग नंतर काय भरलं? त्या सँडच्या जागी त्या ठिकाणी काय भरलेलं आहे? मर्क्युरी. पण पूर्णपणे मर्क्युरी भरला आणि या केसमध्ये मर्क्युरी भरला असता. इथे कसं आहे? हॉलो, म्हणजे इथे काय असेल? एअर. मग इथे काय भरलेली आहे? सँड. आणि इथे काय भरलेलं आहे? मर्क्युरी. इथे पिरियड काय म्हटलेलं आहे? T2. पण मला सांगा, पूर्णपणे जर भरला असेल तर पॉइंट ऑफ सस्पेन्शन आणि पॉइंट ऑफ ऑसिलेशन यांच्यामधलं अंतर बदलणार नाही, त्यामुळे पिरियड सेम असणार. नंतर काय म्हटलं बघा? अँड T3 व्हेन इट इज हाफ फिल्ड विथ मर्क्युरी. नंतरची आणखी एक केस घेतली, ज्या केसमध्ये त्या बॉबला काय केलं? हाफ फिल्ड विथ मर्क्युरी, अर्धा मर्क्युरी भरला. पहा, लक्षात द्या तुम्ही, जर सेम बॉब आहेत, एकदम बिलकुल आयडेंटिकल तेच ते बॉब आहेत, जर तुम्ही अर्धा मर्क्युरीने भरला असेल तर याचा सेंटर ऑफ मास सेंटरला राहणार नाही, तो खाली
शिफ्ट होईल. जिकडे मर्क्युरी जास्त आहे तिकडे शिफ्ट होईल. त्यामुळे इथे सेंटर ऑफ मास जर खाली शिफ्ट झाला तर हे जे अंतर होतं एल हे या केसमध्ये काय झालं, वाढलं. या केसमध्ये जर अंतर वाढलं असेल तर T3 वाढला असेल. म्हणजे पहिले हॉलो असताना जेवढा पिरियड असेल पूर्णपणे सँडनी भरला तरी तेवढाच राहील, पूर्णपणे मर्क्युरीने भरला, कुठल्याही लिक्विडने भरला तरी तेवढाच राहील. पिरियड केव्हा बदलेल, जेव्हा हा हाफ फिल्ड कराल. बरोबर, हाफ फिल्ड किंवा पार्शियली फिल्ड. बघा ना, पूर्णपणे भरला तर इथे सेंटर ऑफ मास, तुम्ही थोडासा याला कमी केलं ना तर सेंटर ऑफ मास खाली शिफ्ट होईल. बरोबर आहे. आणि म्हणून इथे लेंथ काय झाली, वाढली. त्यामुळे हा पहिला पिरियड जेवढा असेल तेवढाच दुसरा असेल. बरोबर आहे. हे तिन्ही पिरियड सेम असतील, पण तिसरा पिरियड मात्र या पहिल्या किती 3 पिरियडपेक्षा जास्त असेल. कारण समजलं, ड्यू टू इन्क्रीज इन लेंथ. बरोबर आहे. ऍक्च्युली लेंथ नाही वाढली, डिस्टन्स वाढलं. पॉईंट ऑफ सस्पेन्शन आणि पॉईंट ऑफ ऑसिलेशन मधलं सेंटर ऑफ मास इज कन्सिडर्ड ॲज पॉईंट ऑफ ऑसिलेशन. कधी कधी काय करतात, त्याला मर्क्युरीने भरतात आणि नंतर काय केलं असेल, आणखी चौथी केस इथे घेता येते. तो मर्क्युरी काय केला, ड्रेन आउट केला. ज्यावेळेस पूर्ण बॉब मर्क्युरीने भरलेला होता त्यावेळेस सेंटर ऑफ मास सेंटरला होता. बरोबर आहे. जसा जसा मर्क्युरी तुम्ही यामधून ड्रेन आउट कराल, काढून टाकाल, याला एक होल आहे, त्या होलमधून मर्क्युरी काढत आहेत. मर्क्युरी जसा काढून टाकाल पहिले मर्क्युरी खाली खाली जाणार, त्यामुळे सेंटर ऑफ मास सुद्धा खाली खाली जाणार. म्हणजे लेंथ वाढेल, पिरियड गो ऑन इन्क्रीजिंग. ज्यावेळेस पूर्ण मर्क्युरी निघून जाईल हा होलो होऊन जाईल, पिरियड जेवढा होता तेवढाच होईल. समजलं. अशा तऱ्हेचे प्रॉब्लेम आहे. लक्षात आलं असेल तुमच्या. आणि काय म्हटलेलं आहे ते आपल्याला पाहायचं आहे. तर पुढे काय म्हटलेलं आहे आता, तर व्हेन इट इज हाफ फिल्ड द मर्क्युरी विच ऑफ द फॉलोइंग इज ट्रू. तुम्हाला काही रिलेशन विचारलं असेल तर काय ट्रू आहे ते विचारलं त्या पेजवर असेल. तर काय ट्रू आहे, पहिले 3 पिरियड, पहिले तिन्ही पिरियड कसे आहेत, सेम आहेत. आणि नंतरचा जो आहे T3 हा सर्वांपेक्षा जास्त आहे. मग T1 T2 T1 आणि T2 सेम आहे आणि T3 जास्त आहे. मग आन्सर काय असणार, डी. व्हेरी सिंपल. पुन्हा कोणाला जमलं होतं हे. आणि समजा एखाद्या, लक्ष द्या, इथं लिक्विड भरलेलं आहे आणि याला एक होल आहे. होल लिक्विडमधून, लिक्विड जे आहे त्या होलमधून ड्रेन आउट होत आहे. तो पिरियड इनिशियली गो ऑन इन्क्रीजिंग. बरोबर आहे. इन्क्रीज होत जाईल. ज्यावेळेस पूर्ण ड्रेन आउट होणार, पिरियड इनिशियल जेवढा होता तेवढाच होईल. सुरुवातीला वाढत जाईल जोपर्यंत त्याच्यामध्ये लिक्विड प्रेझेंट आहे. जोपर्यंत लिक्विड प्रेझेंट आहे सेंटर ऑफ मास खाली खाली जाणार. ठीक आहे. आणि नंतर एक केस माहिती आहे का, आपण इथं डिस्कशन करणं की जास्त योग्य नाही आहे, पण तरी तुम्हाला थोडंसं आयडिया असली पाहिजे. पहा, ज्यावेळेस ना जास्त लिक्विड असेल ना इथे, तर इथे ज्यावेळेस जास्त लिक्विड असेल, म्हणजे थोडंसं कमी केलं असेल तर सेंटर ऑफ मास खाली झाला असेल. थोडंसं ज्यावेळेस लिक्विड राहील तर सेंटर ऑफ मास आणखी वरवर जायला लागेल, कारण की त्या स्पिअरचं मास जास्त असेल, राहिलेलं लिक्विडचं मास कमी असेल. म्हणजे हळूहळू हा सेंटर ऑफ मास खाली येईल आणि जसं जसं लिक्विड निघून जाईल परत तो वरवर जाईल आणि शेवटी जिथे होता तिथेच पोहोचेल. सो इनिशियली पिरियड गो ऑन इन्क्रीजिंग, देन गो ऑन डिक्रीजिंग अँड अटेन इनिशियल व्हॅल्यू. बरोबर आहे. जर लिक्विड तुम्ही कंटिन्युअसली ड्रेन आउट केलं तर. ओके. तर चला, हे क्लिअर झालं. आणखी सांगा पुढे. जरा 12 नंबर काही खास नव्हतं या क्वेश्चन मध्ये, पण चांगलं आहे अंडरस्टँडिंगसाठी. सांगा 15 पर्यंत अजून काही प्रॉब्लेम, 15 पर्यंत काही प्रॉब्लेम आहे का. ओके. 20 पर्यंत, 16. ओके. पहा क्वेश्चन नंबर 16. लक्ष द्या, पूर्ण नीट ऐका केअरफुल. पाहिलं आहे की एक्झाम मध्ये साधे साधे क्वेश्चनही वर्षभर ट्युशन केल्यानंतर जर सिंपल क्वेश्चन तुम्हाला येत नाहीत, याचा अर्थ तुम्ही ट्युशनमध्ये ज्यावेळेस बसताना तुमचं चित्त जाग्यावर नाही आहे. अजूनही त्याला इथून तिकडून उठून इकडे आणलं पण तरी त्याचं स्माईल दिसतेच की वेगळ्याच तऱ्हेचं आहे म्हणून. If a simple pendulum is taken to a place where G decreases by 2%. Very simple. सिंपल पेंडुलम अशा प्लेसला नेला जिथे जी 2% नी कमी झाला. बघा, मी तुम्हाला खूप वेळा सांगितलं आहे की जेव्हा चेंजेस हे 7% पेक्षा कमी असतात तेव्हा अप्रॉक्सिमेटली आन्सर काढायचं असते आणि ते अप्रॉक्सिमेशन क्लोज टू द करेक्ट जे आहे, ॲब्सोल्युटली करेक्ट जे आहे त्याच्या जवळ असते. जेवढा पर्सेंटेज चेंज कमी तेवढी अॅक्युरसी जास्त असते. बरोबर आहे. त्या डिटेल मेथडकडे जायची गरज नाही. तर इथे एक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी डिक्रीज झाला 2%. नी टाइम पिरियड विचारला. पहा बरं, टाइम पिरियड आणि जीचं रिलेशन तुम्हाला माहित आहे, टीचा फॉर्म्युला तुम्हाला माहित आहे. त्यामुळे
t directly proportional to g power -1/2. So delta t in percent equal to 1/2 times delta g in percent directly. ऍक्च्युली असं लिहिणं हे पद्धत काही बरोबर नाही. लिहिताना असं लिहायला पाहिजे डेल्टा टी बाय टी पर्सेंट, बरोबर आहे, इक्वल टू पर्सेंट न लिहिता इक्वल टू 1/2 टाइम्स डेल्टा जी बाय जी, बरोबर आहे. पर्सेंटेज चेंज काढायचं असेल दोन्ही साईडला 100 मल्टिप्लाय करा. मला वाटतं कशासाठी आपण एवढं करायचं, एवढा टाइम घालवायचा, बरोबर आहे. मी समजा डायरेक्टली असंही केलं, डेल्टा टी पर्सेंटमध्ये इक्वल टू -1/2 टाइम्स डेल्टा जी पण पर्सेंटमध्ये. डेल्टा जी जेवढा बदलला त्याला 2 डिव्हाइड करा, 1/2 मल्टिप्लाय करा. डेल्टा जी कितीने बदलला, 2%. जी कमी झाला. आणि तसे तुम्हाला पिरियडचा फॉर्म्युला माहिती आहे, टी इक्वल टू पाय इंटू √L/G. जी जर कमी झाला असेल तर टी वाढेल. मग जी किती पर्सेंटनी कमी झाला, 2%. मग याला 2 डिव्हाइड करा तर पिरियड 1%नी वाढेल. समजते का? काही काहींचा प्रॉब्लेम काय, त्यांचा म्हणजे मॅथमॅटिकल अप्रोचच मला वाटतं की डेव्हलप झाला की नाही असं कधी कधी डाऊट येते. इकडे बघा मी काय लिहिलं, पिरियडचा फॉर्म्युला लिहिला मी, टी प्रोपोर्शनल टू जी पॉवर -1/2. आणि इथे आपण अप्रॉक्सिमेटली अप टू 7% काय करत असतो, डेल्टा टी म्हणजे लेफ्ट हँड साईडच्या क्वांटिटी मधला पर्सेंटेज चेंज इक्वल टू हा पॉवर घ्यायचा समोर -1/2 इंटू डेल्टा जी, जी मधला पर्सेंटेज चेंज. सो डेल्टा टी पर्सेंटेज चेंज इक्वल टू -1/2. डेल्टा जी किती आहे, 2%. 2 झाला कॅन्सल. आन्सर काय येणार, 1%. मायनस साईन काय सांगेल, जी कमी झाला तर टी वाढेल, जी जर वाढला असता तर टी कमी झाला असतं. सो डेल्टा टी पर्सेंटेज चेंज इन पिरियड इन्क्रीजेस बाय 1%. समजलं हो की नाही? सो इट इज इन्क्रीज बाय 1%. आणि जी जर डिक्रीज झाला, जी जर वाढला असता तर कमी झाला असता. त्यावर आपलं लक्ष पाहिजे. पुढे सांगा 20 पर्यंत. यस 18. ओके, पहा लक्ष द्या. क्वेश्चन नंबर 18 पहा, बोर्डवर लक्ष. काय म्हटलेलं आहे, देर इज अ सिंपल पेंडुलम हँगिंग फ्रॉम सिलिंग. सिंपल पेंडुलम आहे हँगिंग फ्रॉम सिलिंग ऑफ ए लिफ्ट. ओके, तर सिंपल पेंडुलम कुठे हँग केलेला आहे, हा लिफ्ट मध्ये हँग केलेला आहे. मला तर वाटतं आपलं डिस्कशन झालं आहे. इट इज हँगिंग फ्रॉम द सिलिंग ऑफ लिफ्ट. इमॅजिन करून राहिले ना, एक लिफ्ट आहे, त्या लिफ्टमध्ये तो सिंपल पेंडुलम हँग केलेला आहे सिलिंगला. ओके, पुढे काय म्हटलेलं आहे, वेन लिफ्ट इज स्टँड स्टिल, म्हणजे स्थिर आहे लिफ्ट, द टाइम पिरियड ऑफ पेंडुलम इज टी. लिफ्ट स्थिर असताना पिरियड किती असणार, टी. ओके, इफ द रिझल्टंट ऍक्सलरेशन बिकम्स g/4 देन न्यू टाइम पिरियड ऑफ द पेंडुलम इज. रिझल्टंट ऍक्सलरेशन g/4. आता बघा g/4 अप की डाऊन ते नाही सांगितलं, पण जनरली आपल्याला लिफ्ट वर जात आहे असं आपण कन्सिडर करू. रिझल्टंट ऍक्सलरेशन ज्यावेळेस रिझल्टंट ऍक्सलरेशन बिकम्स g/4 देन न्यू पिरियड इज. न्यू पिरियड तुम्हाला विचारला, पहा इकडे लक्ष द्या. तर ज्यावेळेस लिफ्ट स्थिर असेल g1 इक्वल टू किती घ्यायचा, g. पण जर का लिफ्ट वर जात असेल तर g2 इक्वल टू घ्यायचा g+a. लिफ्ट जर खाली येत असेल तर g-a. पण ए ऍक्सलरेशन ऑफ द लिफ्ट किती आहे, हा, पण पण काय म्हटलेलं आहे माहिती आहे का, रिझल्टंट ऍक्सलरेशन. रिझल्टंट ऍक्सलरेशन म्हणजे या ऍक्सलरेशन मध्ये लिफ्टचं ऍक्सलरेशन ऍड केल्यानंतर जे तयार होईल दॅट इज रिझल्टंट ऍक्सलरेशन g/4. याचा अर्थ काय, लिफ्ट वर जात आहे की खाली येत आहे. रिझल्टंट ऍक्सलरेशन g/4 म्हणजे ऍक्सलरेशन कमी झालं की वाढलं, वाढलं. रिझल्टंट ऍक्सलरेशन g/4 कमी झालं. रिझल्टंट ऍक्सलरेशन कमी झालं म्हणजे लिफ्ट वर जात आहे की खाली येत आहे, खाली येत आहे, बरोबर आहे. म्हणजे g प्लस मायनस असते, ते रिझल्टंट ऍक्सलरेशन g/4 झालं. मला सांगा किती सिंपल आहे यार, t इक्वल टू 2 पाय इंटू √L/G. मला सांगा g जर g/4 झाला, इथे लक्ष द्या, g जर g/4 झाला तर 4 जाणार वर, पण तो आहे रूट मध्ये, बरोबर ना. रूटच्या बाहेर काय येणार, 2. याचा अर्थ नवीन पिरियड पहिल्या पिरियडच्या डबल येणार. सो न्यू पिरियड इज 2 टाइम्स द इनिशियल पिरियड. समजलं का, न्यू पिरियड इज 2 टाइम्स द इनिशियल पिरियड. पण पहा लक्ष द्या, इथे आपल्या म्हणजे डोक्याची स्टॅबिलिटी कशी बदलू शकते ते आपण पाहू. इथे आन्सर असेल 2t. पण पहा याच प्रॉब्लेम मध्ये लक्ष द्या, इकडे इथं रिझल्टंट ऍक्सलरेशन म्हटलं होतं. रिझल्टंट ऍक्सलरेशन म्हणजे g' इक्वल टू काय करता तुम्ही, g+a किंवा g-a, ते g/4 झालं होतं. आता पहा किती फरक पडेल, लक्ष द्या, प्रॉब्लेम हेच आहे. सो g1 इक्वल टू आहे g, g2 इक्वल टू, समजा असं म्हटलं असतं की लिफ्ट वर जात आहे
विथ ॲक्सेलरेशन g/4, लिफ्ट वर जात आहे विथ ॲक्सेलरेशन g/4. तर वर जर जात असेल लिफ्ट आणि म्हणून g+a केलं असतं, g+g/4 म्हणजे काय मिळालं असतं 5/4 टाइम्स g. बरोबर आहे. न्यू पिरियड किती झाला असता काढता येईल तुम्हाला. सो T2/T1 इक्वल टू √g1/g2. ओके, तर हा झाला g2 आणि हा g1 म्हणजे काय झाला g. तुम्हाला काय पाहिजे, हाच आहे ना, हा जो g2 आहे हाच कोण आहे, g1 आहे. तुम्हाला काय पाहिजे g1/g2. g1/g2 किती मिळेल 4/5. सो T2/T1 इक्वल टू रूट मध्ये काय येणार 4/5, 4चं रूट 2/5 आणि हा T1 इकडे येणार. जर लिफ्ट वर जात असेल, समजा असं म्हटलं असतं की लिफ्ट वर नाही जात आहे, लिफ्ट खाली येत आहे. बरोबर आहे. लिफ्ट जर खाली येत असेल तर हे जर मी आता असं हे करून टाकलं तर तुमच्या PDF मध्ये तुम्ही उगाच याचा आन्सर म्हणून घ्यायला. आता बघा, ही जर लिफ्ट काय म्हणत आहे मी की खाली येत असेल तर पहिलं ॲक्सेलरेशन g1 इक्वल टू g, दुसरं ॲक्सेलरेशन g2 इक्वल टू g-a. g-a किती आहे g/4. g-g/4 g काढला कॉमन 1 - 1/4 3/4 टाइम्स g. बरोबर आहे. परत तुम्हाला काय काढायचं T2/T1 इक्वल टू रूट मध्ये g1/g2. पण हा कोण झाला g2, हा कोण आहे g1. मग g1/g2 काय मिळेल 4/3. इथे काय करणार 4/3 म्हणजेच काय येणार 2/√3 आणि हा झाला T2/T1. T2 काढताना हा T1 घ्याल वर इकडे आणि 2/√3. समजलं का. म्हणजे थोडासा चेंज करून या प्रॉब्लेम पासून 3 प्रॉब्लेम बनवता येतात. रिझल्टंट ॲक्सेलरेशन बरोबर आहे. रिझल्टंट ॲक्सेलरेशन किती घेतलं g/4. ॲक्सेलरेशन कमी झालं म्हणजे लिफ्ट खाली येत आहे. रिझल्टंट ॲक्सेलरेशन जर का 4/3 टाइम्स g केलं असतं तर लिफ्ट वर जात आहे. ते समजलं पाहिजे तुम्हाला. ओके, आणि इथे रिझल्टंट ॲक्सेलरेशन म्हटलं तर डायरेक्टली तुम्हाला g मध्ये ते ॲक्सेलरेशन ऍड करायची, दॅट इज g+a. बरं, किंवा g-a ते दिलेलं आहे. पण लिफ्ट जर वर जात असेल विथ ॲक्सेलरेशन तर g मध्ये ऍड कराल आणि लिफ्ट जर खाली जात असेल विथ ॲक्सेलरेशन तर g मधून a मायनस कराल. तर या एकाच प्रॉब्लेम मध्ये 3 प्रॉब्लेम बनवता येतात थोडं चेंज करून. ठीक आहे. पण इथे काय दिलं होतं रिझल्टंट ॲक्सेलरेशन आणि प्लस किंवा मायनस करण्यासाठी काय पाहिजे होतं ॲक्सेलरेशन ऑफ लिफ्ट. बरोबर आहे असं. चला ठीक आहे, आन्सर बरोबर आहे. डिस्कशनचा हा फायदा होतो. खूप आपण वेगवेगळ्या तऱ्हेने प्रॉब्लेम चेंज करू शकतो डिस्कशन करताना. 20 पर्यंत सांगा. आहे काही प्रॉब्लेम. यस 19. ओके, पहा क्वेश्चन नंबर 19. लक्ष द्या. पहा 19 नंबर. पहा, पिरियड ऑफ सिंपल पेंडुलम इनसाइड ए स्टेशनरी लिफ्ट इज T. स्टेशनरी लिफ्ट आहे, लिफ्ट थांबलेली आहे. लिफ्ट थांबलेली आहे म्हणजे पिरियड जो आहे तोच. कोणता फॉर्म्युला T = 2.1√L/g है ना. लिफ्ट थांबलेली आहे, पिरियड आहे T. पुढे काय म्हटलेलं आहे, द लिफ्ट ॲक्सेलरेट अपवर्ड विथ एन ॲक्सेलरेशन ऑफ g/3 देन टाइम पिरियड विल बी. किती सिंपल आहे यार. पहिल्यांदा लिफ्ट थांबलेली आहे, सो g1 इक्वल टू g आहे. नंतर लिफ्ट वर जायचं आहे, g2 इक्वल टू g+a. बरोबर आहे. g+a किती आहे g/3 म्हणजे किती मिळेल, हा g कॉमन काढला तर 1 + 1/3 म्हणजे काय मिळेल हा टाइम्स g म्हणजे 4/3 टाइम्स g. बरोबर आहे. तुम्हाला काय काढायचं आहे T2. सो T2/T1 इक्वल टू g1/g2. हे तर कायला समजलं ना, की हेही समजलं नाही. T इक्वल टू 2.1√L/g. T आणि g चं रिलेशन इनवर्स आहे पण g रूट मध्ये, म्हणून T2/T1 g1/g2. आता इथे g1/g2 काढायचं. हा झाला g2, हा कोण आहे g1. इथेच पहा, ऑब्झर्व करा, g1/g2 काय मिळेल. अरे g1/g2 हा g1 खाली g2, तर g1 च्या खाली g2 घेतला तर काय मिळेल 3/4. तर इथे काय येणार 3/4. सो T2/T1 इक्वल टू इथे काय आलं 3/4. बरोबर आहे. म्हणजे √3/2. तुम्हाला काढायचं आहे T2. सो T2 इक्वल टू √3/2 टाइम्स T1 किंवा T. सो √3/2 टाइम्स T. व्हेरी सिम्पल. कोणाकोणाला करता आलं होतं हातवर करा. मला वाटतं एवढं आपण डिस्कशन केलं हे तर जमायला पाहिजे होतं तुम्हाला. किती सांगितलं आपण 3-4 पिरियड सिंपल पेंडुलमवर खर्च. आता एक जनरल लक्षात ठेवा, इकडे पहा, जर सिंपल पेंडुलम लिफ्ट मध्ये असेल तर काय बदलू शकतो, जी बदलू शकतो म्हणजे बदलतो जसं नाही. केव्हा बदलणार नाही लिफ्ट, केव्हा बदलणार नाही
जेव्हा लिफ्ट स्थिर असेल किंवा कॉन्स्टंट स्पीडनी वर किंवा खाली जात असेल, दोन केसमध्ये बदलत नाही. जेव्हा स्थिर असेल किंवा कॉन्स्टंट स्पीडनी वर किंवा खाली जात असेल त्यावेळेस लिफ्टला एक्सेलरेशन नसते. त्यावेळेस जी जेवढा आहे तेवढाच राहतो, पिरियड बदलत नाही. पण जी जर लिफ्ट ऍक्सेलरेशननी वर जात असेल तर जी वाढतो इफेक्टिव्ह, आणि जर लिफ्ट ऍक्सेलरेशननी खाली येत असेल तर जी कमी होतो. आणि जी कमी झाला तर पिरियड वाढेल आणि जी वाढला तर पिरियड कमी होईल. आणि टी आणि जीचं रिलेशन माहिती आहे तुम्हाला, आताच प्रॉब्लेम मध्ये आपण पाहिलं. ओके, चला 20 पर्यंत अजून काही प्रॉब्लेम असेल तर विचारून घ्या. आता माहिती आहे का, इकडे पहा. तुम्ही भविष्यात इंजिनियर होणार आहात, डॉक्टर होणार आहात, बरोबर आहे. कोणाला विचारलं आणि तुम्ही जर थोड्याशा सायंटिफिक गोष्टीवर लक्ष, इकडे माझ्याकडे थोड्या लहानसहान सायंटिफिक गोष्टीवर तुम्ही विचार करू शकत नसाल, फोर्सेस आहेत, ॲक्सेलरेशन आहे, ते एवढ्या वेळा सांगितल्यानंतर तुम्ही मनच नाही लावून राहिले, म्हणून तसं होऊन राहिलं तुम्हाला. 20 पर्यंत आहे का प्रॉब्लेम? 25 पर्यंत सांगा. सांगा अप टू क्वेश्चन नंबर 25. हा जमला? पिरियड मध्ये डिस्कस केला होता आपण. याच्यामध्ये खूप सारी व्हेरायटी आहे. काही केसमध्ये हे पॉसिबल आहे, काही केसमध्ये हे सर्व पॉसिबल केसेस आहेत. त्या डिपेंड करते सिच्युएशन काय आहे तर, आहे ना. इथे जेवढे आन्सर दिले आहेत ना, प्रत्येक आन्सर वेगवेगळ्या केसमध्ये करेक्ट आहे, बरोबर आहे. पण इथे कोणती केस आहे त्यावर डिपेंड करते आन्सर काय काढायचं तर. येस सांग. येस 21. ओके, पहा क्वेश्चन नंबर 21. मला वाटतं हेच तर आपण काल डिस्कस केलं. पहा क्वेश्चन नंबर 21. पहा बोर्डवर लक्ष द्या. लक्ष इकडे. यार माहिती आहे का, या स्टेजला आता असं प्रॉब्लेम आल्याबरोबर आपल्याला लाईट लागला पाहिजे. काल काय सांगितलं होतं माहिती आहे का, एखादी बॉडी जर का लिक्विडमध्ये इमर्स केलेली असेल तर तिथे असतो अपथ्रस्ट. त्या अपथ्रस्टमुळे इफेक्टिव्ह जी बदलतो, म्हणजे अर्थात कमी होतो. कोणत्याही बॉडीला लिक्विडमध्ये बुडवल्यानंतर जी इफेक्टिव्ह कमी होतो, आणि तो कमी झालेला जी किती असतो माहिती आहे, काय म्हणतो आपण त्याला, तो असतो जी इफेक्टिव्ह किंवा जी डॅश इक्वल टू जी इंटू 1 मायनस डेन्सिटी ऑफ लिक्विड अपॉन डेन्सिटी ऑफ सॉलिड. ऐका आता बरोबर परत. इथेच याला लिहिता येते 1 मायनस डेन्सिटी ऑफ वॉटर अपॉन डेन्सिटी ऑफ सॉलिड जर वॉटर असेल तर. आणि जर तुम्हाला रिलेटिव्ह डेन्सिटी पाहिजे असेल तर रिलेटिव्ह डेन्सिटी ऑफ सॉलिड अपॉन डेन्सिटी ऑफ वॉटर. ही डेन्सिटी ऑफ वॉटर याच्या खाली घ्या, याला लिहिता येते जी इंटू 1 मायनस 1 अपॉन डेन्सिटी ऑफ सॉलिड अपॉन डेन्सिटी ऑफ वॉटर. याच टर्मला काय लिहिता येते, सिग्मा. हा होतो इफेक्टिव्ह जी. जेव्हा एखाद्या सबस्टन्सला वॉटरमध्ये बुडवाल त्यावेळेस त्या वॉटरमध्ये जी नेहमी एवढा असतो, समजलं का, नेहमी तो कमीच होतो, वाढत नाही कोणत्याही लिक्विडमध्ये बुडवल्यानंतर. आता पहा प्रॉब्लेम, पहा काय म्हटलेलं आहे. मेटॅलिक बॉब ऑफ सिम्पल पेंडुलम हॅज रिलेटिव्ह डेन्सिटी रो. काय दिलेली आहे, रिलेटिव्ह डेन्सिटी. रिलेटिव्ह डेन्सिटी म्हणजे डेन्सिटी, हा बॉब ज्या मटेरियलचा बनलेला असेल त्या मटेरियलची डेन्सिटी अपॉन डेन्सिटी ऑफ वॉटर, दॅट इज रिलेटिव्ह डेन्सिटी. ती दिलेली आहे रो. ओके, the time period of this pendulum is t if the metallic bob is immersed in water. metallic bob ला कुठे इमर्स केलं, वॉटर मध्ये इमर्स केलं. the new time period is. ओके, पाहता किती सिंपल आहे. पहिल्यांदा बॉब कुठे आहे, पहिल्यांदा बॉब कुठे आहे, एअर मध्ये. नंतर कुठे इमर्स केलं, वॉटर मध्ये. इकडे बघा, ज्यावेळेस बॉब एअर मध्ये असेल तर G1 बरोबर काय राहणार, G. ज्यावेळेस वॉटर मध्ये इमर्स कराल G2 म्हणजेच काय राहणार, G इंटू 1 मायनस 1 बाय सिग्मा. आता सांगितलं तुम्हाला, त्यामुळे पूर्ण सांगायची गरज नाही, सांगितलं ना आताच. हा झाला नंतरचा जी. आणि तुम्हाला काय विचारलं, पिरियडचा फॉर्म्युला विचारला. सो T2 अपॉन T1 इक्वल टू अंडर रूट ऑफ G1 अपॉन G2. ओके, आता G1 अपॉन G2 म्हणजे हाच विचार केला तर इथेच करता येते आपल्याला. हा जो जी आहे तो G1 आहे ना, हा जो जी आहे तोच कोण आहे, G1 आहे. सो G2 अपॉन हा G1 इक्वल टू काय मिळेल, 1 मायनस 1 बाय रो G2 अपॉन G1. आणि G1 अपॉन G2 जर केलं तर काय मिळेल, 1 अपॉन 1 मायनस 1 बाय सिग्मा, रो नाही सिग्मा. ओके, समजलं का, G1 अपॉन G2. पण आपल्याला काय काढायचं आहे, T2 अपॉन T1 इक्वल टू अंडर रूट मध्ये G1 अपॉन G2. G1 अपॉन G2 हा मिळाला, याला रूट मध्ये टाका. रूट मध्ये 1 अपॉन 1 मायनस 1 बाय सिग्मा. याला पण सिम्प्लिफाय करता येते. जर याच फॉर्म मध्ये असेल तर ठीक आहे, नाही तर हा तर हा इथे काय करता येईल तुम्हाला, याला सिम्प्लिफाय करा. हा झाला T2 बाय T1. सो कुठे करतो मी, इथे.
सो T2/T1 इक्वल टू, इथे बघा हे काही जणांना हे पण जमत नाही, इथे याला काय कराल तुम्ही, इथे करतो, याला काय कराल तुम्ही 1 अपॉन इथे सिग्मा -1 अपॉन सिग्मा, हा सिग्मा जाणार वर, म्हणून तुम्हाला काय मिळेल T2/T1 सिग्मा अपॉन सिग्मा -1 T2 तुम्हाला काढायचा आहे, T1 इकडे घ्या, म्हणून T2 काढताना हा T1 ज्याला त्याने T म्हटलेला आहे T इंटू इथे काय सिग्मा अपॉन सिग्मा -1, सो T इंटू सिग्मा अपॉन सिग्मा -1 रूट मध्ये, कुठल्या ऑप्शन मध्ये आहे, डी ऑप्शन. व्हेरी सिंपल. समजलं काय केलं, अरे समजून राहिलं का. आणि तुम्ही म्हणाल की मी हे सगळं लक्षात ठेवतो, तर मग मूर्खपणा आहे. लक्षात ठेवायची गरज नाही. काय बदलत आहे, जी बदलत आहे, हवेमधला जी, एअरमधला जी किती घ्यायचं, जीवन जी, आणि ज्यावेळेस लिक्विडमध्ये बुडवाल त्यावेळेसचा जी G2 इक्वल टू हा फॉर्म्युला आहे, पण याचे अगोदरचा बेसिक फॉर्म्युला काय होता, G2चा G इंटू 1 मायनस डेन्सिटी ऑफ लिक्विड अपॉन डेन्सिटी ऑफ सॉलिड, बरोबर आहे. पण तो घेतला इन टर्म्स ऑफ रिलेटिव्ह डेन्सिटी, बरोबर आहे. यावरून हा जो जी आहे त्याला जीवन म्हटलं, त्यामुळे G2 अपॉन जीवन हे झालं. तेव्हा आपल्याला पाहिजे होतं G1 अपॉन G2, इथे पण करता आलं असतं, इथेही करता केलं असतं तर काय झालं असतं, सिग्मा -1 अपॉन सिग्मा, हा सिग्मा खालचा काढला असता आणि वर लिहिला असता, तर पटकन तुम्हाला इथेच आन्सर मिळाला असतं. समजलं का, किती सिंपल प्रॉब्लेम साहेब, समजलं ओके नाही, पूर्ण की अर्ध. तर ठीक आहे, चला सेव्ह केलंच आहे आपण याला. सांगा आणखी. येस 22. पहा क्वेश्चन नंबर 22. हां, हे चांगला प्रॉब्लेम आहे आणि यावरही आपण डिस्कशन केलं होतं कालच्या पिरियडला. आणि याची तर आपण मी जे तुम्हाला टेक्निक सांगितलं ते सर्वात सोपी टेक्निक आहे. तुम्ही सोल्युशन्स पहा, काय सांगून राहिले समजतच नाही. ओके, पहा काय म्हटलं 22 नंबरमध्ये, 2 सिंपल पेंडुलम ऑफ लेंथ 1.44 मीटर अँड 1 मीटर. पहिल्या सिंपल पेंडुलमची लेंथ किती आहे 1.44 L1, दुसऱ्याची लेंथ किती आहे 1 मीटर, बरोबर आहे. आणि स्टार्ट्स स्विंगिंग टुगेदर म्हणजे दोन्ही एका ठिकाणी आहेत, दोन्ही मेन पोझिशनला असतील किंवा दोन्ही एक्स्ट्रीमला असेल, लेफ्टकडे किंवा राईटकडे, त्याला म्हणतात दे आर स्टार्टिंग स्विंगिंग टुगेदर, सोबत, म्हणजे दे आर इन फेज. दोन्ही एक्स्ट्रीमला आहेत, दोन्ही मीनला आहेत किंवा दोन्ही सोबत आहेत, म्हणजे दे आर इन फेज, बरोबर आहे. तर स्टार्टिंग स्विंगिंग टुगेदर म्हणतील किंवा दे आर इन फेज म्हणतील, बरोबर आहे. दे आर ॲट देअर एक्स्ट्रीम पोझिशन म्हणतील, दे आर ॲट देअर मेन पोझिशन म्हणतील. एकत्र आहेत, एकाच ठिकाणी आहेत, म्हणजे त्यांच्या एक्स्ट्रीमला असतील, त्यांच्या मीनला असतील किंवा त्यांचा फेज सेम असेल असं म्हटलं असेल. मीनला असं नाही चालत, मग दोन्ही मीनला आहेत आणि एक लेफ्टकडे चालला आणि एक राईटकडे चालला, ते अपोजिट फेज. दोन्ही मीनला आहेत पण दोन्ही राईटकडे जात असतील किंवा दोन्ही लेफ्टकडे जात असतील. कोण दोन सिंपल पेंडुलम तेच माहित नाही. ओके, नाही तर कोणत्या दोन बद्दल बोलून राहिले. आता पहा काय म्हटलं, आफ्टर हाऊ मेनी व्हायब्रेशन्स दे विल अगेन स्टार्ट्स स्विंगिंग टुगेदर. किती व्हायब्रेशन नंतर पुन्हा ते त्याच ठिकाणी येतील. काल सांगितलं होतं मी तुम्हाला की हे दोन, बघा मी परत एकदा सांगतो, महत्वाचा प्रॉब्लेम आहे. हे दोन सिंपल पेंडुलम आहेत, दोन्ही पेंडुलम काय आहेत त्यांच्या एक्स्ट्रीमला, बरोबर आहे, एक्स्ट्रीमला आहेत किंवा दोन्ही मीनला असतील, असे ते ऑसिलेट होऊन राहिले. पण ज्याची लेंथ कमी आहे त्याचा पिरियड कमी आहे, ज्याचा पिरियड कमी आहे तो पटकन ऑसिलेशन पूर्ण करेल, त्याचा स्पीड जास्त असेल, बरोबर आहे. आणि ज्याची लेंथ जास्त आहे, त्याचा पिरियड जास्त आहे, त्याला जास्त टाइम लागेल. जरी ते सोबत सोडून दिले तरी ते सोबत नाही राहतील. पण एकाचे जर 5 ऑसिलेशन पूर्ण झाले असतील आणि दुसऱ्याचे जर 6 झाले असतील तर परत त्या ठिकाणी येतील. म्हणजे जेव्हा त्या दोघांच्या ऑसिलेशन मधला डिफरन्स एका ऑसिलेशनचा असेल पुन्हा सोबत येतील, बरोबर आहे. पहिल्याचे आणि दुसऱ्याचे यांच्यामधला डिफरन्स कितीचा पाहिजे, एका ऑसिलेशनचा, तेव्हा ते पुन्हा सोबत येतील, इन फेज येतील, दे स्टार्ट स्विंगिंग टुगेदर अगेन. आणि तुम्हाला विचारलं आहे ऑप्शनमध्ये, तर कोणाचे किती ऑसिलेशन, स्मॉलरचे विचारले, बिगरचे विचारले, तर कोणाचे एकाचे काढता येतील आपल्याला. तर आम्ही ह्या क्वेश्चनचा आन्सर डायरेक्टली आपल्या बोर्डवर घेतो. किती नंबरचा क्वेश्चन आहे 22. पहा नीट लक्ष द्या, 22 नंबरचा क्वेश्चन आहे. आणि मला सांगा पहिल्या सिंपल पेंडुलमची लेंथ किती आहे 1.44 मीटर आणि याचा पिरियड किती घेऊ आपण T1. दुसऱ्या सिंपल पेंडुलमची लेंथ किती आहे 1 मीटर आणि याचा पिरियड घेऊ आपण T2, बरोबर आहे. किती ऑसिलेशन नंतर पुन्हा एकत्र येतील,
लक्ष द्या इकडे, काय फॉर्म्युला वापरला होता माहित आहे? N1T1 इज इक्वल टू N2T2. आता पहा इकडे केअरफुली, कोणता स्मॉलर आणि कोणता बिगर आहे? T1 जो आहे तो बिगर आहे, त्याची लेंथ जास्त आहे, आणि T2 आहे तो शॉर्टर आहे किंवा स्मॉलर आहे, त्याची लेंथ कमी आहे. पण इथे ऑप्शन मध्ये बिगरचे म्हटलेलं आहे, स्मॉलरचे म्हटले. आपण कोणाची एकाचे काढले तरी दुसऱ्याचे आपल्याला सहज काढता येतील, दोन कॅल्क्युलेशन वेगळं करायची गरज नाही. समजा आपण बिगरचे ऑसिलेशन काढायचं ठरवलं, कारण की तो T1 आहे, पहिला आहे, म्हणून त्याचे ऑसिलेशन काढायचं ठरवलं. बघा काय करायचं, ज्याचे ऑसिलेशन काढायचे आहेत किती झाले, पुन्हा एकत्र, ज्या सिंपल पेंडुलमचे ऑसिलेशन काढायचे किती ऑसिलेशन नंतर ते पुन्हा, हे काय समजून राहिलो मी, समजून राहिलं का तुम्हाला? नाही तर तुमच्याकडे दोन पेंडुलम एकत्र स्विंग होत होते आणि ते स्विंग होऊन राहिले आणि ते पुन्हा एकत्र आले, तर पहिल्याच्या किंवा दुसऱ्याच्या किती ऑसिलेशन नंतर एकत्र आले असं विचारलं ना, तर ऑप्शन मध्ये पहिल्याचे घेतलेलं आहे आणि दुसऱ्याचे घेतलेलं आहे, शॉर्टर घेतलेलं आणि बिगर घेतलं आहे. अशा केसमध्ये कोणताही घेतलं तरी चालेल, मग नॅचरली आपण पहिला घेऊ. मग पहिला कोणता आहे? बिगर. लक्ष द्या, आता ज्याचे नंबर ऑफ ऑसिलेशन काढायचे असतील त्याला लिहायचं N. सो N इंटू T1 इक्वल टू हा जो आहे T2, याला काय लिहायचं? N प्लस मायनस 1 इंटू T2. आता प्लस मायनस हे फक्त समजण्यासाठी सांगितलं. बघा, ज्याचा पिरियड जास्त त्याला अटॅच नंबर, याचा तर N1 इक्वल टू N घेतला, त्यामुळे इथे प्रश्न नाही राहिला लेफ्ट हँड साईडला. आता T2 जर जास्त असेल तर अटॅच N कमी करायचा, आणि T2 जर कमी असेल तर अटॅच N जास्त करायचं. मला सांगा, ज्याची लेंथ कमी त्याचा पिरियड कमी, म्हणजे T2 कसा आहे? कमी. T2 जर कमी आहे तर इथे अटॅच N जास्त, जास्त म्हणजे इथे काय करणार? N प्लस 1. व्हेरी सिंपल. आता बघा, तुम्हाला माहिती आहे की T डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रूट L, मग T1 ला रूट ऑफ L1 लिहिता येईल आणि T2 ला रूट ऑफ L2 लिहिता येईल. म्हणून इथे जो T1 आहे बघा, इथे N, T1 ला काय लिहिते ना? रूट ऑफ L1, बरोबर आहे, इक्वल टू N प्लस 1, आणि T2 ला काय लिहिते ना? रूट ऑफ L2. काय करा माहिती आहे का, आपल्याला रूटच घ्यायचा आहे, यालाही 100 ने मल्टिप्लाय करा आणि यालाही 100 ने मल्टिप्लाय करा. सो N, याला जर L1 ला 100 ने मल्टिप्लाय केलं तर 144, आणि N प्लस 1, आणि याला 100 ने मल्टिप्लाय केलं तर 100. म्हणजे रूट काढणं सोपं आहे, दोन्हीकडे मल्टिप्लाय करून टाकलं, बरोबर आहे. नाही तर मग 1.44चं रूट काढत बसतात, पॉईंटमध्ये लिहितात, नंतरच कॅल्क्युलेशन सोडून देतात. त्यापेक्षा दोन्ही साईडला आहेत ना, 100 ने 144चं रूट 12, म्हणून हेच प्रॉब्लेम काय होणार? 12 टाइम्स N इक्वल टू N प्लस 1 इंटू 10, म्हणजे काय होणार? 12N इक्वल टू 10N प्लस 10. मग 10N मायनस करा, म्हणजे 2N इक्वल टू 10. सो N इक्वल टू 5. N इक्वल टू 5, याचा अर्थ पहिला कोणता आहे? बिगर. बिगर, बरोबर आहे, बिगर सिंपल पेंडुलमचे 5 ऑसिलेशन पूर्ण झाल्यानंतर ते एकत्र येतील. पण बिगर साठी 5 आहे, आणि म्हणून स्मॉलर साठी किती आहे? N प्लस 1. N प्लस 1 म्हणजे किती होणार? 5 प्लस 1 म्हणजे किती? 6. म्हणजे स्मॉलर सिंपल पेंडुलमचे 6 ऑसिलेशन पूर्ण झाल्यानंतर ते फेज मध्ये येतील. पहा ऑप्शन मध्ये, तुम्हीच पहा काय आहे, काय ऑप्शन आहे. एक तर हे असेल किंवा ते असेल. समजलं का कसं सोडवणार प्रॉब्लेम? बेसिक फॉर्म्युला काय? N1T1 इक्वल टू N2T2. दुसरी केस, लक्ष द्या, कुठल्याही एका N ला काय करायचं? N1 N2 ला N घ्यायचं, आणि दुसरा N2 जो असेल तो एक तर जास्त असेल किंवा, कसं ओळखायचं? अटॅच T वर लक्ष द्यायचं, बरोबर आहे. T कशावरून समजेल? T लेंथ वरून समजेल किंवा G वरून समजेल, कधी कधी दोघांचाही रेशो असू शकतो, बरोबर आहे. T मध्ये तर T वर लक्ष द्यायचं, आणि हा जर T जास्त असेल इथला N कमी करायचं, आणि हा जर T कमी असेल तर इथला N वाढवायचा, एक नाही, बरोबर आहे. मग सिम्प्लिफाय करा तर तुम्हाला N मिळेल. फक्त लक्ष पाहिजे की N कोणासाठी लिहिला, नाही तर मग लिहिला कोणासाठी, सांगितला कोणासाठी प्रॉब्लेम मध्ये, बरोबर आहे. तर N जनरली पहिला जो आहे त्याला आपण N म्हटलं. पण पहिला जो आहे बिगर पेंडुलम, त्याचे किती ऑसिलेशन पूर्ण होतील? 5, आणि स्मॉलरचे 6. असं झाल्यानंतर पुन्हा ते एकाच फेज मध्ये येतील. म्हणजे जर पहिले असे असतील नंतर त्याच ठिकाणी येतील. किंवा जो बिगर आहे त्याचे 6 ऑसिलेशन पूर्ण झाल्यानंतर, जो स्मॉलर आहे त्याचे स्मॉलरचे 6 ऑसिलेशन पूर्ण झाल्यानंतर, आणि बिगरचे 5 ऑसिलेशन पूर्ण झाल्यानंतर, बरोबर आहे, तर ते पुन्हा एकत्र येतील, इन फेज एकत्र येतील, व्हायब्रेट व्हायला, सॉरी ऑसिलेट व्हायला. समजलं काय प्रॉब्लेम? हेच प्रॉब्लेम सर्क्युलर मोशन मध्ये विचारला जाऊ शकते की 2 पार्टिकल UCM मध्ये आहेत,
सुरुवातीला एकाखाली एक आलेले आहेत, सोबत आलेले आहेत, आणि पहिल्याच्या किंवा दुसऱ्याच्या किती ऑसिलेशन नंतर किती रिव्हॉल्युशन नंतर सोबत येतील, बिलकुल तेच करायचं. N1 T1 इक्वल टू N2 T2. तिथे पिरियड जो आहे तो UCMचा पिरियड असेल, बाकी काहीच फरक नाही. पण हे प्रॉब्लेम जनरली ऑसिलेशन मध्येच विचारलेले आहेत. मी UCM मध्ये विचारलेले कुठे पाहिले नाही, पण विचारला जाऊ शकतात. ओके, तर चला हे समजलं तुम्हाला. चला 25 पर्यंत अजून काही प्रॉब्लेम असेल तर बराबर विचारून घ्या. हे तसंच आहे 24. आता करता येईल पहिलं समजलं तर. आणि समजा इकडे पहा, समजा तो नंबर फ्रॅक्शन आला जो आपण काढला ना, तो आला 5.5. तर त्याचे काय करायचे, त्याचा होल नंबर त्याला मल्टिप्लाय करायचं अशा एखाद्या नंबरने की जेणेकरून होल नंबर होऊन जाईल. समजा n तुम्हाला मिळाला असेल, काय म्हणू आपण 7/3, तर त्याला 3 ने मल्टिप्लाय करा, आणि दुसरा जो मिळेल नंबर त्यालाही 3 ने मल्टिप्लाय करा, 7 आणि 3 होऊन जाईल. फ्रॅक्शन मिळाला तर काही काही ठिकाणी येतील अशा सिच्युएशन. समजलं का? समजा n 1.5 असेल तर त्याला 2 ने मल्टिप्लाय करा, काय होणार 3. n समजा 7/3 असेल तर त्याला 3 ने मल्टिप्लाय करा, काय होणार 7. पहिला नंबर 7, दुसरा पहिल्या टेक्निकने काढा, त्यालाही तसंच मल्टिप्लाय करून टाका. किंवा पहिला जर मिळाला तर पहिला आणि दुसऱ्यामध्ये नंबर ऑफ ऑसिलेशनचा किती फरक असतो, 1चा. ओके, 25 पर्यंत सांगा, काही प्रॉब्लेम आहे का? यस, 26. ओके ओके बा. क्वेश्चन नंबर 26 बा, लक्ष द्या काय म्हटलेलं आहे. चांगला प्रॉब्लेम आहे. पण पहा, द अँग्युलर अँप्लिट्यूड ऑफ ए सिंपल पेंडुलम इज θ0. काय म्हटलेलं आहे, अँग्युलर अँप्लिट्यूड ऑफ सिंपल पेंडुलम. समजते का काय असते? 10 वेळा सांगितलं ना की समजते काय तर नाही. अरे यार, किती वेळा सांगितलं होतं. इकडे बघा, हा सिंपल पेंडुलम आहे, हे झाली याची मेन पोर्शन. याला जर तुम्ही डिस्प्लेस केलं असं, बरोबर आहे, तर हे जे अंतर आहे याला काय म्हणता तुम्ही, अँप्लिट्यूड. आणि हा जो अँगल आहे याला काय म्हणता, अँग्युलर अँप्लिट्यूड. समजलं? अँग्युलर अँप्लिट्यूड काय असते, डिस्प्लेसमेंट काय असते, थिटा असते, अँगल असते, अँग्युलर अँप्लिट्यूड. आणि यांच्यामधलं रिलेशन कसं काढाल, थिटा इक्वल टू, अबे यांच्यामधलं रिलेशन कसं काढाल, थिटा इक्वल टू आर्क अपॉन रेडियस. थिटा इक्वल टू आर्क किती आहे एन, रेडियस किती आहे लेंथ ऑफ सिंपल पेंडुलम. बरोबर आहे. याचा अर्थ अँग्युलर अँप्लिट्यूड माहिती असेल तर लिनियर अँप्लिट्यूड काढता येतो, लिनियर माहिती असेल तर अँग्युलर अँप्लिट्यूड काढता येतो. पण ए स्मॉल असेल तर कोणत्याही केसमध्ये थिटा इक्वल टू आर्क अपॉन रेडियस इज ऑलवेज करेक्ट. बरोबर आहे. पण हा आर्क नाही घेत असतो आपण, याला सरळ घेत असतो लिनियर सिस्टम मध्ये, म्हणून त्यासाठी तो आर्क लहान पाहिजे असते. ओके, तर पहा काय म्हटलेलं आहे, अँग्युलर अँप्लिट्यूड ऑफ ए सिंपल पेंडुलम इज θ0. मॅक्सिमम टेन्शन इन द स्ट्रिंग विल बी. तुम्हाला काय विचारलं, मॅक्सिमम टेन्शन इन द स्ट्रिंग. पहा इकडे बोर्डवर लक्ष द्या, त्याला आपण ॲक्युरेटली काढू, नंतर अप्रॉक्सिमेटली करू. तर किती नंबर 26. पहा बोर्डवर लक्ष द्या, क्वेश्चन नंबर 26. इकडे पहा बोर्डवर, हाय सिंपल पेंडुलम, ही काय झाली याची मेन पोझिशन. आता बघा, याला डिस्प्लेस केलं, याला असं डिस्प्लेस केलं, आणि ही झाली याची एक्स्ट्रीम पोझिशन. आणि हा जो अँप्लिट्यूड आहे याला म्हटलं अँग्युलर अँप्लिट्यूड काय, θ0, आणि हा लिनियर अँप्लिट्यूड. ओके, मला सांगा इकडे बघा, तुम्हाला काय विचारलं, मॅक्सिमम टेन्शन इन द स्ट्रिंग. इकडे बघा बोर्डवर मॅक्सिमम टेन्शन. पहिले तर मॅक्सिमम टेन्शन आलो कुठून, बरोबर आहे, हेच टेन्शन पहिले सॉल्व्ह झालं पाहिजे. समजते का? टेन्शन येणार आहे का इथे, टेन्शन नका घेऊ. लक्ष द्या. तर इथे पहा की ही काय झाली याची एक्स्ट्रीम पोझिशन. इथे या बॉबकडे काय आहे, पोटेन्शियल एनर्जी किती, mgh. बरोबर आहे. इथे याच बरोबर काय असते, लक्ष द्या इकडे, हे अंतर किती आहे L. त्यामुळे हे जर L असेल तर हे पूर्ण अंतर किती आहे L, वरचं अंतर किती L cos θ, हे अंतर आहे h. त्यामुळे h काढताना पूर्ण L मधून L cos θ मायनस करतात. समजते हो की नाही? अबे हे L हा थिटा, तर इथून इकडे परपेंडिक्युलर टाकला, हे एवढं अंतर, एवढं किती L cos θ. म्हटलं हाईट म्हणजे इथून किती उंच गेला, एवढा उंच गेला, एवढा. बरोबर आहे. अंतर काढायचं आहे.
हे अंतर काढताना या पूर्ण एल मधून हा वरचा एल कॉस थिटा मायनस करावं लागेल. याच्या बरोबर काय असते एल मायनस एल कॉस थिटा. एल कॉमन काढला तर 1 मायनस कॉस थिटा. पण आपल्याला तर टेन्शनकडे जायचं आहे. पहा लक्ष द्या, ज्यावेळेस हा बॉब इथे येणार मीन पोझिशनला टेन्शन मॅक्सिमम असते आणि मीन पोझिशनला टेन्शनसाठी 2 कॉजेस आहेत. एक त्या बॉबचं वेट mg ऍक्टिंग व्हर्टिकली डाऊनवर्ड. बघा तर इकडे हा फोर्स आहे वेट, त्या दोऱ्याला खाली ओढत आहे. जेवढा हा खाली ओढेल टेन्शन तेवढंच असणार. कोणत्या डायरेक्शननी? अपवर्ड डायरेक्शननी. पण हा बॉब ज्यावेळेस हा घड्याळाकडे पहा उलटून उलटून पाहून राहिले, बरोबर आहे. तर हा बॉब ज्यावेळेस इथे येणार तो आहे सर्क्युलर मोशन मध्ये. सर्क्युलर मोशन मध्ये असतो सेंट्रीफ्युगल फोर्स. कोणता फोर्स? सेंट्रीफ्युगल फोर्स, बरोबर आहे. तो सेंट्रीफ्युगल फोर्स याच डायरेक्शनने असेल, अवे फ्रॉम द सेंटर ऑफ सर्कल. खाली डोकं घाला, नाही तर कोणाच्या डोक्यामागे लपवा, माझ्याकडे नका पाहू. त्याला भरत. तर काय होणार इथे? mv² अपॉन आर. पण आर म्हणजेच एल आहे. हे दोन्ही डाऊनवर्ड डायरेक्शननी जेवढे खाली उडतील तेवढंच काय क्रिएट होणार? टेन्शन. याचा अर्थ जर तुम्हाला टेन्शन काढायचं असेल तर तुम्हाला व्ही काढणं आवश्यक आहे. इथे आहे पोटेन्शियल एनर्जी. ज्यावेळेस हा इकडे येणार त्या पोटेन्शियल एनर्जी रूपांतर होणार कायनेटिक एनर्जी. जेवढी इथे पोटेन्शियल तेवढी इथे कायनेटिक. यांना इक्वेट केलं की v² मिळते. तो v² इथे ठेवला की टी मिळते. प्रॉब्लेम सॉल्व. समजलं का? मग पहिले काय कराल तुम्ही? कायनेटिक एनर्जी ॲट एक्स्ट्रीम पोझिशन इक्वल टू पोटेन्शियल कायनेटिक एनर्जी ॲट मीन पोझिशन इक्वल टू पोटेन्शियल एनर्जी ॲट एक्स्ट्रीम पोझिशन. आपल्याला कायनेट व्ही पाहिजे म्हणून मी लेफ्टकडे लिहिलं कायनेटिक एनर्जी हाफ एम v² इक्वल टू mgh. एच किती आहे? एल इंटू 1 मायनस कॉस थिटा, बरोबर आहे. आणि mm करा कॅन्सल. आपल्याला पाहिजे v² इक्वल टू काय होणार? ट्वाइस gl इंटू 1 मायनस कॉस थिटा. हा झाला v². पण आपल्याला तर पाहिजे होतं टेन्शन, बरोबर आहे. तर ही इन टर्म्स ऑफ थिटा पाहिजे. 1 मायनस कॉस थिटाला इन टर्म्स ऑफ sin² थिटा लिहिता येते, बरोबर आहे. sin 2 थिटा sin² थिटा असं ज्या फॉर्ममध्ये तुम्हाला जमत असेल. ओके. आणि जर थिटा स्मॉल असेल तर साइन थिटा इज अप्रॉक्सिमेटली रिटन ॲज थिटा. ओके. हा झाला v². आणि याला जर इथे लिहिलं आपण तर बघा काय लिहिता येणार? v² इथे लिहून टाकू आपण. टेन्शन काढते. सो टेन्शन काय मिळेल? इथे mg प्लस v². v² किती? ट्वाइस gl इंटू 1 मायनस कॉस थिटा, बरोबर आहे ना, अपॉन एल कॅन्सल. म्हणून टेन्शन किती झालं? इथे mg प्लस ट्वाइस mg इंटू 1 मायनस कॉस थिटा. ओके. आता बघा काय करता येते? हा mg याने मल्टिप्लाय करून टाका. सो टी इक्वल टू mg प्लस ट्वाइस mg, बरोबर आहे. आणि मायनस ट्वाइस mg इंटू कॉस थिटा असे करता येते. मग mg प्लस ट्वाइस mg, बरोबर आहे. mg काढा कॉमन. mg जर कॉमन काढला तर इथे किती राहिले? 3 मायनस 2 इंटू कॉस थिटा असे लिहिता येते याला. 3 मायनस 2 इंटू कॉस थिटा. समजते का? आता आपल्याला इन टर्म्स ऑफ थिटा पण लक्ष द्या. केवळ थिटा तेव्हाच लिहिता येते जेव्हा साइन थिटा असेल आणि थिटा स्मॉल असेल. तर साइन थिटाला थिटा लिहिता येते. वेगवेगळ्या तऱ्हेनं लिहिता येऊ शकते. आणखी तुमच्याकडे वेगळी आयडिया असेल त्याही तऱ्हेने तुम्ही करू शकता. इथूनही तुम्ही करू शकता. पण आपण असं वेगळं करायचा प्रयत्न करू. आणखी म्हणजे सिंपल करायचा प्रयत्न करू. टी बरोबर काय मिळालं? mg इंटू 3 मायनस 2 कॉस थिटा. दिस इज ऑल्सो द ऑप्शन, बरोबर. हे ऑप्शन असू शकते. पण इथे आपल्याला फक्त थिटा दिलेला आहे. पण फक्त थिटा केव्हा येणार? जेव्हा कॉस थिटा निघून जाईल तिथे साइन थिटा येईल. थिटा स्मॉल असेल तर साइन थिटाच्या जागी तुम्ही थिटा लिहाल किंवा sin² थिटाच्या जागी थिटाचा स्क्वेअर लिहू शकता. बघा तर काय करता येईल? टी बरोबर किती आलं? mg इंटू 3 मायनस 2 कॉस थिटा. हा लक्ष द्या इकडे. सो टी बरोबर काय आलं? mg इंटू 3 मायनस 2 इंटू कॉस थिटा. बघायला कसं लिहिता येणार? लक्ष द्या बोर्डवर. कॉस थिटाला लिहिता येऊ शकते 1 मायनस sin² थिटा रूट मध्ये, बरोबर आहे. सो टी इक्वल टू इथे काय लिहिणार? mg इथे 3 मायनस 2 आणि कॉस थिटाला काय लिहिता येते? 1 मायनस sin² थिटा. ओके. sin² थिटा रूट मध्ये, बरोबर आहे. पण आता याच फॉर्म मध्ये मिळेल असं काही नाही. ऑप्शन वेगवेगळे असू शकतात. सो 3 मायनस 2. बघा थिटा स्मॉल आहे. थिटा जर
व्हेरी स्मॉल असेल तर तुम्हाला काय लिहिता येणार, साइन थिटा कॅन बी रिटन ॲज थिटा आणि साइन स्क्वेअर थिटा कॅन बी रिटन ॲज थिटा स्क्वेअर. बरोबर आहे. मग इथे साइन स्क्वेअर थिटाला तुम्ही काय लिहू शकता, थिटा स्क्वेअर, त्याला 1 मायनस थिटा नॉटचा स्क्वेअर असे लिहिता येऊ शकते. पण मला वाटतं या फॉर्ममध्ये नाही आहे, या फॉर्ममध्ये नाही आहे ना. या फॉर्ममध्ये जर नसेल तर आपण काय करू, याच्या अगोदरची जी स्टेज होती ना तिथून आपल्याला याला दुसऱ्या फॉर्ममध्ये दिस, हे सुद्धा एक ऑप्शन असू शकते. हे अगदी बरोबरच आहे, असंही ऑप्शन मध्ये येऊ शकते. त्याच्यामध्ये काही नाही केलं आपण, मॅथमॅटिकली तर करेक्टच आलो ना आपण. आता पहा दुसऱ्या तऱ्हेनं कसं करता येईल आपल्याला, तर कळून टाकतो मी. एक मिनिट, कुठपर्यंत आलो होतो आपण, व्ही स्क्वेअर. व्ही स्क्वेअर काय आहे, टॉय जेल इंटू 1 मायनस कॉस थिटा. तिथे आपण इन टर्म्स ऑफ साइन थिटा लिहू शकतो. पहा तर कसं, सॉरी हां, तर काय मिळालं होतं, व्ही स्क्वेअर ट्वाइस जी एल इंटू 1 मायनस कॉस थिटा. सांगा 1 मायनस कॉस थिटा इन टर्म्स ऑफ साइन 2 थिटा कसं लिहिता येते, कोणीतरी सांगितलं होतं. 1 मायनस कॉस थिटा 2 इंटू साइन स्क्वेअर थिटा बाय 2, म्हणजे याला लिहिता येणार व्ही स्क्वेअर इक्वल टू ट्वाइस जी एल 1 मायनस कॉस थिटा 2 इंटू साइन स्क्वेअर थिटा बाय 2. हा काय झाला, व्ही स्क्वेअर. आता बघा लक्ष द्यायलाच कसं लिहिता येते, व्ही स्क्वेअर इक्वल टू 4GL आणि इथे साइन स्क्वेअर थिटा बाय 2 आहे. थिटा जर स्मॉल असेल तर इट कॅन बी रिटन ॲज थिटा स्क्वेअर बाय 2. आता तुम्हाला सांगितलं हा झाला व्ही स्क्वेअर आणि आपल्याला टेन्शनचा फॉर्म्युला माहित आहे. तो टेन्शन इक्वल टू काय लिहिलं होतं आपण, mg प्लस एम व्ही स्क्वेअर बाय एल. सो टी इक्वल टू हा mg प्लस एम बाय एल इंटू व्ही स्क्वेअर. हा व्ही स्क्वेअर लिहून टाका, 4GL इंटू थिटा स्क्वेअर. इथे ते असं करता आलं असतं, याला ट्वाइस GL इंटू थिटा नॉटचा स्क्वेअर असंच करू ना मग. सो एम बाय एल व्ही स्क्वेअरला काय लिहिलं, ट्वाइस GL इंटू थिटा नॉटचा स्क्वेअर. एल काय होणार, कॅन्सल. इथे mg आणि इथे ट्वाइस mg, बरोबर आहे. तर या mg ला काय काढलं, कॉमन काढलं, 1 मायनस इथे 2 टाइम्स थिटा नॉट आणि त्याचा स्क्वेअर. आहे का ऑप्शन मध्ये, असेलच, असेल, आहे ना, नाही, यस 2 टाइम्स नाही आहे. कुठे गडबड झाली का मग, हा 1 मायनस कॉस थिटा 2 इंटू साइन स्क्वेअर थिटा बाय 2, बरोबर तर आहे. अच्छा, साइन स्क्वेअर थिटा बाय 2 आहे की साइन स्क्वेअर थिटा अपॉन 2 आहे, नाही अपॉन 2 असता तर 2 कॅन्सल झाला असता, थिटा बाय 2. हा मग 2 इंटू 2 तर कॅन्सल होऊन जाणार. 1 मायनस कॉस थिटा जर लिहिलं आणि 2 इंटू साइन स्क्वेअर थिटा बाय 2 कॅन्सल, साइन स्क्वेअर थिटा झाला. तो मला सांगा 1 मायनस कॉस थिटा बरोबर 2 इंटू साइन स्क्वेअर थिटा बाय 2 ना, थिटा बाय 2 बरोबर आहे. हो थिटा बाय 2 अँगल आहे, पण साइन स्क्वेअर आहे ना, साइन स्क्वेअर असेल तर अप्रॉक्सिमेशन करताना सॉरी ओके या अँगलचा काय करायचा होता, स्क्वेअर. इथे गडबड झाली, या अँगलचा स्क्वेअर करायचा होता. मग थिटा बाय 2 चा स्क्वेअर म्हणजे काय मिळेल, थिटा स्क्वेअर थिटा नॉट स्क्वेअर बाय 4. 4 होणार कॅन्सल, म्हणजे काय मिळेल इथे GL इंटू थिटा नॉटचा स्क्वेअर. ओके, इथे गडबड झाली होती म्हणून इथे काय मिळेल, एम बाय एल. हे काय मिळालं, G इंटू एल इंटू थिटा नॉटचा स्क्वेअर. एल झाला कॅन्सल, mg काढला कॉमन, 1 प्लस थिटा नॉटचा स्क्वेअर. सो दिस, ठीक आहे, समजलं. प्रॉब्लेम काय झाला होता लक्षात आलं. म्हणजे इथे मी वेगळं लिहितो बघा, साइन थिटा कॅन बी रिटन ॲज थिटा आणि साइन स्क्वेअर थिटा कॅन बी रिटन ॲज थिटा स्क्वेअर. इथे साइन स्क्वेअर थिटा बाय 2 याला कसं लिहू शकतो आपण, थिटा बाय 2 त्याचा स्क्वेअर म्हणजे थिटा स्क्वेअर बाय
4 असं पाहिजे होतं. स्क्वेअरमध्ये गडबड झाली. समजलं? हेही ऑप्शन करेक्ट आहे. याच्या अगोदर जे काढलं होतं तेही बरोबर आहे. ठीक आहे, रेकॉर्डिंग करा बंद.